नमस्कार, मी तुमची उषा चव्हाण. कसे आहात? बरे आहात ना? आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही काही लोकांनी मला विचारलं की तुम्ही काय हेल्प करायचे प्रोड्युसरना किंवा डायरेक्टरना. तर सांगते की एक दगा पिक्चर होतं ज्यामध्ये छोट्या हिरोचा रोल माझ्या मुलाने पण केला होता. यशवंत दत्त होते त्याच्यामध्ये. बरीचशी कास्ट चांगली होती. तो वसंत पेंटर नावाचे जे मोठे डायरेक्टर त्यावेळेचे होते आणि मला तर नाव पाहिजेच होतं, मला पिक्चर पाहिजे होतं. तर आम्ही आहे ना त्यांना एवढी हेल्प करायचो ना, त्यांच्या मनासारखे शॉट पाहिजे असतील, सूर्योदयाचा शॉट पाहिजे होते त्यांना एक दिवशी. आणि पहाटे लवकर जायचं, उषाताई सगळे तयार व्हा म्हणजे मला एक शॉट घेतल्यानंतर तुमचे पण शॉट घेऊन मी मोकळा होतो. ठीक आहे, मग आम्ही तयार झालो. मग पटापटा पटापटा, कारण मला जास्त मेकअप नव्हता. दगा पिक्चर हे दरोडेखोराच्या जीवनावर होतं जरा, आणि माझा रोल तर एकदम वेगळा होता. आणि हे लोक मला कोल्हापूरचे पण वेगवेगळे रोल दिले, मुंबईच्या लोकांनी पण मला वेगवेगळे रोल दिले. आम्ही गेलो शूटिंगच्या ठिकाणी. थोडस सूर्योदय व्हायचा होता आणि नेमके काही ते हे धरतात ना, ते काय म्हणतात त्याला, लाईट मिळावं म्हणून ते जर धरतात ना, हा, तर ते एक दोघं आले नव्हते. मग यशवंत दत्ताने आम्हाला यशवंत दत्तला पण आवडायचं मदत करायला. त्यांनी आणि आम्ही ते रिफ्लेक्टर आम्ही धरले मग दोघांनी. आणि मग तो एक माणूस चाललेला आहे दरोडेखोर, आणि सूर्योदय होतोय. चांगला दरोडेखोर असतो तो स्वभावाने. सूर्योदय होतो असा, आणि मग आम्ही दोघांनी ते रिफ्लेक्टर पकडले, यशवंत दत्त आणि मी. आणि तो शॉट खूप त्या वसंत पेंटर जे डायरेक्टर आहे त्यांना खूप आवडला. ते म्हणाले तुम्ही हेल्प केली म्हणून बरं झालं, आणि अशीच हेल्प करत राहा. त्यामुळे आपले मराठी माणसं जरा पुढे येतील. तरी पैसे जरा प्रॉब्लेम होता त्यांचा, पण ते पिक्चर दगा खूप छान होतं पिक्चर, आणि मला रोल पण वेगळा मिळाला. अशा आम्ही हेल्प करायचो त्यांना. कुणी काय आलं नाही तरी सुद्धा आम्ही हेल्प करायचो. जेवण वाढायला पण हेल्प करायचो. कुणी काय आजारी पडलं तर त्याच्याकरता कंबाईंड आम्ही पैसे काढून त्यांना द्यायचो. असे गमती जमती आम्ही करायचो. तसंच एक दादांच्या पिक्चरला, म्हणजे अंधेरी रात में दिया ते रात मध्ये हे पिक्चर होतं. आणि त्यावेळेस मला खूप इच्छा असायची की आपण हिंदी पिक्चर छान करावेत. भाषा मी माझी बदलली, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय मी. आणि त्याप्रमाणे मी प्रॅक्टिस पण करून छानपैकी हिंदीचं हस्तगत केली मी. तर त्यामध्ये काही शॉट होते असे की आरशामध्ये तो दर्जे असतो, म्हणजे हे शिंपी असतो, आणि मी बंजारे नाचते त्याच्यामध्ये. आणि तो म्हणतो की मैं हूँ वासु तू मेरे चटर्जी, मुझे चोली सीधार का, असं काहीतरी आहे. सॉरी, मुझे चोली सिला दे ओ दर्जी, हो दर्जी रे, चोली सिला दे ओ दर्जी. ह्या लाईनला काय झालं, त्यांना एक शॉट पाहिजे होता की ते आरशामध्ये तो दिसतोय, मी दिसते, असं त्यांना शॉट पाहिजे होता. आणि तिथे काही खेडेगावामध्ये आम्ही गेलो होतो शूटिंगला वगैरे, तर तिथे काही तशी सोयी नव्हत्या. आणि हे तर खोट्या शिंप्याच काम करत होते दादा. तर पण मग काय केलं, मग मी आयडिया दिली. म्हटलं दादा आपण असं करूया का. मी त्यांना डीके पण म्हणायचे, कारण सीन मध्ये प्रॉब्लेम यायचे दादा म्हटल्यानंतर. कारण दादा आपण आपल्या ह्याच्यामध्ये भावालाच म्हणतो. मी म्हटलं डीके आपण असं करूया का, तो आरसा आहे ना तो जरा फोडू नये, पण आपण फोडूया, आणि फेविकॉलचा डबा द्या, मी त्या याला झग्याला चिटकवते. म्हणजे तुम्हाला दाखवते आता आणायचा. मी ते पीस म्हणून, आठवण म्हणून मी ठेवलेली. हे सगळा काचा आहेत, आणि या काचा लावून मी ते शूटिंग गाणं केलेले. एवढ्या टोचत होत्या मला काचा त्या, तर मीच आयडिया दिले, तर मीच डोक्याला हात मारून घेतला. आणि त्या काचा काय केल्या आम्ही, ह्या ड्रेसला फेविकॉलने चिटकवल्या. ह्या फेविकॉलने चिटकवलेल्या काचा आहेत. आणि मग ते हिंदी पिक्चर मध्ये आपल्याला नाव मिळावं वगैरे, अमकं तमकं. आणि हे असं मी घालून डान्स केला. माझ्या पाठीला काचा टोचत होत्या सगळीकडे अंगाला, आणि मला एक प्रकारची ॲलर्जी म्हणतो ना तशी आली. पण शॉट ओके झाला. मग सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या, चांगली आयडिया वगैरे अशी. पण हे मुद्दाम जपून ठेवलं की आपण अडचणीला सुद्धा त्याच्यावर मात केली, की त्यांना शॉट पाहिजे होता तर काचा असू देत, टोचू देत जरा, कारण आपल्याला हिंदी पिक्चर 2-4 मिळतील वगैरे असे, आणि आपण चांगलं कष्ट केलं तर आपलं नाव पण मिळेल. तर हे
असे शॉर्ट आणि अशी मदतही करायचो आम्ही. अर्थात असं स्वस्तात नाव मिळत नाही हो, खूप कष्ट असतात त्याला. आपली आयडिया पण त्यांना द्यायची असते. फोर्डला मी जाऊन, माझे संगीतकार पण राम लक्ष्मण यायचे माझ्यावर गंमत म्हणून. आम्ही दादांचे कपडे किंवा प्रोडक्शनचे कपडे समजा 100 रुपयाला असेल तर 50 मध्ये कसे मिळतील आणि कसे चांगले होतील, कारण मला पण शिकायचं होतं त्यामध्ये एकलव्याप्रमाणे. आणि त्याप्रमाणे मी ते शिकत राहिले. त्याचे गैरसमज केले लोकांनी, असं मला त्याच्याशी काय ना, मला पुढे जायचं होतं आणि मला शिकायचं होतं. मग नंतर पिक्चर लागल्यानंतर मला प्राइज मिळाले वगैरे, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आंध्रचं प्राइज मिळालेलं. आणि ह्याच्यामध्ये पण मला दारासिंग वगैरे या लोकांचे सगळे पिक्चर्स आले होते मला. पण नेहमीप्रमाणे चमच्याने नाही वो दूसरे की पिक्चर में काम नहीं करते, सिर्फ दादाजी की पिक्चर में काम करते. आणि मी पुण्याला राहायची ना, त्यामुळे मला मुंबईमध्ये काय चाललेलं काही कळायचं नाही. असो, पण जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला बरोबर मिळतं, त्यामध्ये आपण समाधान मानायचं आणि मस्त एन्जॉय करायचा. जसा तुम्ही आता कराल मला बघून, तसा मी पण तुम्हाला बघून एन्जॉय करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.